ए पटापटा काम आवरा. राय बा फुलाने गोमूत्र आणलंयस ना बा. जा पूजेच्या तिथं ठेव. अय नार्या आता अरे तू अजून नाही खरंच फुली होतोयस वे. किती वेळ लागणार आहे अजून? अय नार्या अरे फुकणी घे किला का? किती वेळ तोंडानं फुक मारणार आहेस? हा हिराजी, तू काही नुसतं तोंडच चालवणार आहेस होय? हा जरा हातपाय बी चालव जा. अहो काय सांगू गोमाजे काका तुम्हासनी. यांचं सवालच संपन्न झाल्यात. नुसतं आपलं कसली पूजा आहे आणि काय आहे. कुणी विचारलं? कुणी विचारलं? येणार आहे ना वय यासनी जाऊन सांग की मग तू ह्या लग्नाची पूजा आहे. शहाजी राजांची जा का पूजेला बसणार? हो सर. हो मोहन पूजा. राज तुमच्यासाठी नाहीये काही. आता जे काही आहे ते वहिनी साहेबांसाठी. अगदी रास्त. नवग्रह शांती आणि आता गुरुजी जे सांगतील ते संकल्प तुम्हाला करावे लागतील. भाऊसाहेब सांगताय की घाबरवताय? तुम्ही का हसताय? नाहीतर स्वारी थांबते कुठं? मोहिमांवर मोहिमा चालूच असतात. म्हणजे आता मोहिमांवर जायचं नाही की काय? आऊसाहेब नेमकं काय आहे तुम्ही सांगा. तुम्ही दोघांनीही आता पूजेला आणि हवनाला जोडीनं बसायचं एवढंच आम्ही जाणतो. बाकी काय ते शास्त्री बुवा तुम्हाला सांगतील. काय शास्त्री बुवा? हो हो कसा सुरुवात करूया. पण तुम्ही काय काय कबूल करून घेणार आहात? आमचं नव्हतं बाई धाडस असं बेधडक विचारायचं. आम्ही आपलं मोठे जे सांगायचं तसंच वागायचो. काकी साहेब दिलेला शब्द पाळायचा पण असतो ना. फक्त द्यायचाच असता तर काय आम्ही काहीही दिला असता. शास्त्री बुवा तुम्ही बोला. हो म्हणून होणार आहे, पूजा होणार आहे, नवग्रह शांत होणार आहे. तुमच्याकडून कबूल घ्यायचं म्हणाल तर एकच शब्द. हो शास्त्रात सांगितलंय पशु हत्या बंदी. हत्तीच्या म्हणजे शिकारीला जायचं नाही असं? हो कारण दुसऱ्या जीवाची हत्या पत्नी गर्भावर असताना करायची नसते. त्यामुळे गर्भाला धोका होऊ शकतो अशी आपली समज आहे. हो तेवढं ते लाडक्या बाई साहेबांसाठी अगदी सहज करते. हो ना राजे? कसला विचार करताय? आऊसाहेब दुसऱ्या जीवाची हत्या करायची नाही याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की मोहिमेवर जायचं नाही. तुम्हीच सांगा आबासाहेब किंवा काकासाहेब असे कधी मोहिमेवर जाण्यापासून थांबले होते का? आम्हाला वचन देण्यापूर्वी विचार करावा लागेल. उद्या वजीर आजमचा हुकूम आला तर आम्हाला जावंच लागेल ना. अहो पशु हत्या करायची नाही असा संकल्प म्हणतात ते. मग हा संकल्प करायला काय हरकत आहे? माणूस पण प्राणीच आहे आऊसाहेब. स्वतःच्या बाळासाठी संकल्प करायचा तर एवढा विचार कशाला? दादासाहेब घोर घेऊ नका. अगदीच तशी वेळ आली तर आम्ही जाऊ. तुम्ही संकल्प सोडा. थोडे संकल्प. बाळ येईपर्यंत पशु हत्या करणार नाही असा संकल्प करायचा आहे. या बसा.
चला आता हातामध्ये पाणी घ्या. तुझ्या हातात. आता संकल्प सोडून होम हवनाला सुरुवात करूया. जी राज कुठं असतील? ठीक आहे. अय, आजी कोण रे तू? आणि तुला आत कोणी सोडलं बरं? राजेंच्या सासूरवाडीहून आलोय ना व. राजांची सासूरवाडी? अरे पण इथं समजच राजा आहेत. तू नेमका कुठल्या राजांच्या सासूरवाडीतनं आलायस? सिंदखेडहून आलोय जी, शहाजी राजांच्या सासूरवाडीतून. सदोबा तू आणि इकडं? जी बर थांब, मी एवढं काम करून आलो. भेटले वगैरे जाऊ नको. हा जी जी. बरं पाहुणं, हा तुम्ही इथंच थांबा जरा. आत पूजा चालली आहे. पूजा झाली की सांगतो तुम्हाला. हा ठीक आहे ठीक आहे. हा विराजी. जी कोण आहे तू? तेव्हा वय हो सिंदखेडवरनं आलाय. शहाजीराजांसाठी काहीतरी सांगावं आणलाय. काय? ते नाही विचारलं. बर येतो. जी राजा, तुमच्यासाठी सांगावं घेऊन आलाय. आमच्यासाठी? होय. बरं बोला. राज, राज धन्यानी तुम्हाला भेटायला बोलवले. ते बी तातडीनं. धन्यांनी म्हणजे? लखोजी राजांनी. का? ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. काय? म्हणून सांगावा लिहून पाठवला नाही, तर तोंडी सांगण्याचा हुकूम केला. म्हणजे ते आता ह्या सल्तनतीत राहणार नाहीत? जी राज. त्यांनी निजामशाही सोडली? जी. बरं पुढं? मुघल शहजादा खुर्रम साहब कडून मनसब मिळाली. म्हणजे ते मोगलांना सामील झाले? जी राज. बरं पूजा होईपर्यंत हे कोणालाही कळू देऊ नका. आणि हात ओले केल्याशिवाय आणि आमचा जबाब घेतल्याशिवाय जाऊ नका. जी राज. थांबा. काय झालं? तुम्ही सगळे असे का बघताय? तुम्हाला काही कळलंय का? आता आम्हाला काय कळणार आहे? आणि तुम्ही होतात कुठे इतका वेळ? कामनातलं पाडे तुळशीत होतायला गेला होतात ना, एवढा वेळ? नाही काही. आता जाऊबाईंचे काही गुण येणारच ना. यांच्या पायानी मारलेल्या गाठी आपल्याला कळणार सुद्धा नाही. जाऊबाई,
आता आम्ही काय केलं? अहो आता एवढे जण असताना यांनी जायची काहीच गरज नव्हती. पण आम्ही सांगतो, काहीतरी कारण काढून मुद्दाम गेले होते. हो ना शहाजीराजे? तुम्हालाही असंच वाटतंय का की आम्ही काही कारण काढून गेलो? नाही, आमची खात्री होती पूजेचं सगळं पुण्य पदरी पडावं म्हणून कुणालाही काम न सांगता तुम्ही स्वतः गेला. पण मग एवढे अस्वस्थ का दिसताय? आम्ही अस्वस्थ? छे छे, काही नाही. तुम्हाला असं उगीच वाटतंय. शास्त्री बुवा, अजून हवन करायचंय. चला बरं, सुरुवात करा. या, अग्नी तयार आहे. धन्यांनी तुम्हाला भेटाय बोलवले. धन्यांनी? लखुजी राजांनी? का? ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. त्यांनी निजामशाही सोडली? जी. पुढं? मुघल शहजादा खुर्रम साहब कडून मनसब मिळाली. काय गडबड? काहीतरी आहे एवढं नक्की, पण काय ते नाही कळलं. सिंदखेडकडून सॉर आला. शहाजीराजांना काहीतरी वार्ता देत होता, पण काय ते नाही कळलं. तरीच एवढे अस्वस्थ झाले. बघा तरी. ते आता या सल्तनतीसाठी काम करणार नाहीत. मुघल शहजादा खुर्रम साहब कडून मनसब मिळाली. बाईसाहेब, आता राजांच्या हाताला हात लावा. राजे, हाताला हात लावताना लाजताय की काय? जिजाबाई, नुसता हात लावू नका, चांगला घट्ट धरून ठेवा बरं. शाहजी राजे कहाँ है? जी? उनसे जाकर कह दो वजीर आजम अंबर साहब का फरमान है. डर क्यों रहा है? सुनाई नहीं दे रहा हम क्या कह रहे हैं? त्याला काय विचारताय? तुमचा जबाब द्यायला तो काही हितलाय वय? सिंदखेडवरनं आलाय. सिंदखेड से? मतलब लखुजी राजे का संदेश लाया है? नहीं, तो मैं बाद में देखता हूँ. शाहजी राजे कहाँ है? उसे जाकर कह दो वजीर आजम का फरमान है. असं आहे वय? थांबावं लागल. राजपूजेला बसल्या. अरे
अरे इकडं कुठं देवघरा ये, आत कोणी बी जाऊन चालत नाही. आता अरे काय भितडायला सांगतोय काय? ज्यादा फड़फड़ मत कर, यहीं पे काट दूंगा. मग आम्ही काय बांगडे घातलेत वय? आमच्याच तिथे येऊन आम्हालाच दाबात काढतोय. तो फिर रो क्यों रहा है? बताया था ना, वजीर आजम का संदेशा लेके आया हूँ. अरे मी अभी तेच सांगतोय, आज पूजा चालू आहे बाबा. वजीर आजम के सामने कोई चीज मायने नहीं रखती. पूजा क्या, शादी भी होती तो भी उठा के लेके जाता. समझा? अरे थांब, अरे आत जाऊ नको, थांब. ओढ रे तू, इथं काय चला आला? अहो बघा की, अडवलं तरी मी आत घुसला ह्यो. शाहजी राजे के लिए फरमान है. वजीर आजम ने तुरंत बुलाया है. आम्ही येतो, ते पूजेला बसले. फरमान उनके लिए है, उन्हें अकेले बुलाया है. तुरंत. शास्त्री बुवा, आम्हाला जावं लागेल. आम्ही संकल्प सोडलाय. यापुढचं जिजाबाई बघतील. म्हणजे तुम्ही लगेच जाताय? जावंच लागेल, फरमान आलंय. साहेब, आम्ही येतो. लखोजी राजन म्हणजे ते मोगलांना सामील झाले. शास्त्री बुवा, जिजाबाई हवन पूर्ण करतील, पण पूजा अशी अर्धवट सोडून जाणं म्हणजे? वहिनी साहेब, चाकरी महत्वाची असते. जाऊबाई, आता जिजाबाईंना तुम्हीच सांगा की उगाच करायचं म्हणून करू नका, लक्ष देऊन करा. अहो, स्वारी अर्ध्यातून गेलीये म्हटल्यानंतर त्यांना वाईट वाटणारच ना. जिजाबाई, सावरा बरं स्वतःला आणि नीट लक्ष द्या. काय करणार, असतं एकेकाचं नशीब. आता बघा ना, संभाजी राजे होते, शरीफजी राजे होते, पण बोलावलं कोणाला? तर शहाजी राजाने. काय करणार? नाही नाही, त्या आधीच शहाजी राजे अस्वस्थ होते. पाहिलं नाही का तुम्ही? दौलताबादवरून पठाण आलाय म्हटल्यानंतर त्या अस्वस्थ होणारच. नाही काकी साहेब, तुम्हाला काहीच ठाऊक नाही. आधी सिंदखेडवरून स्वार आला होता आणि मग दौलताबाद. सिंदखेडवरून स्वार? तुम्ही हे हवन झाल्यावर सुद्धा विचारू शकता ना. आणि मंबाजी राजे, तुम्हाला जरा शांत बसता येत नाही का? नाही नाही, असं अर्धवट सांगू नका. काय ते पूर्ण सांगा बरं.
पूर्ण काय ते फक्त शहाजीराजांनाच ठाऊक, पण सिंदखेडवरनं स्वार आला होता एवढं नक्की. सिंदखेडवरून स्वार? म्हणजे नक्की काय झालं असेल? काही विपरीत अघटित तर घडलं नसेल ना? शहाजीराजे, बहुत जल्दी में हो आप. वजीर आलम मियान राजू जी, आपकी आजमत कायम रहे. हमें लगा ही था, भोलेपन आपके रग रग में है. जी. मरहूम मालोजी राजे भी जाबाज थे, पिट्ठू जी राजे भी, लेकिन आपसे मैदानी जंग में शिकस्त पाना जितना नामुमकिन है, उतना ही रियासती मामलों में आप भोले हो, जल्द मान लेते हो. गुस्ताखी की मुआफी चाहते हैं, लेकिन हम बात को समझे नहीं. आपके ससुर लखू जी राजे खुर्रम के पक्ष में चले गए हैं, ये बात जानते हैं ना? जी, हमें अभी पता चला. अब वो मुगल के पक्ष में क्यों गए हैं, ये बात जानते हैं आप? नहीं. क्योंकि उन्हें मजबूरन जाना पड़ा. वजीर आजम मलिक अंबर पर हमला हुआ है और इस साजिश में लखू जी राजा का नाम भी शामिल है, ऐसा दौलताबाद में माना जाता है. तो हमारी यह सलाह है कि वजीर आजम मलिक अंबर के पास जाने से आपको खतरा है, खामखा पकड़े जाओगे. वजीर आलम, और दूसरा कोई चारा भी तो नहीं. बुलाया है तो जाना भी पड़ेगा. हम तो कहते हैं कि अब आपका मुस्तकबिल भी मुगल ही है, और ये जगह आपके लिए खतरे से कम नहीं है. शाहजी राजे, आपके वालिद साहब से हमारा लगाव था, इसलिए हमदर्दी लगती है. बाकी तो आप समझदार हैं ही. चलते हैं शाहजी राजे. सांगितलेली कामं लवकर आटपा. जा. गोमाजी काका. जिजाका? काय झालं? असं का बघताय? सिंदखेडहून विपरीत वार्ता नाही ना आली, ते शोधतोय. तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणजे आहे. लवकर सांगा, आम्हाला धीर धरवत नाहीये. काय झालंय आणि कुणाला? मगाशी आमचं पूजेत सुद्धा लक्ष लागत नव्हतं. सांगा ना. जिजाका, तसं घाबरू नका, काही वंगाळ वार्ता नाही. समदे चांगले आहेत जी. मग स्वार कोण आला होता आणि आम्हाला न भेटताच गेला? त्यो सदोबा आलता, राजांशी काहीतरी बोलला आणि गेला. मी अभी त्याला सांगितलं होतं की मला भेटल्या बगैर जाऊ नको, पर गेला.
गोमाजी काका, आता तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय हे समजतंय आम्हाला. एक तर तो तुमच्यापासून काही लपवूच शकत नाही, आणि दुसरं म्हणजे माहेरच्या माणसाला असंच धाडलं तर आम्ही रागवू हे तुम्हाला पक्क ठाऊक आहे. तुम्ही त्याला असं पाठवूच शकत नाही. हात ओले करून पाठविला असा कसा? बोला आता, जे काही झालंय ते लवकर सांगा, लपवू नका. जिजाक्का, आता तुम्ही दोन जीवांचे आहेत, उगा कशाला? गोमाजी काका, जी सांगतो. थोरल्या धन्यांनी मुघलांच्या झेंड्याला आपलंसं केलं. आबासाहेब, मुघलांच्या का? हा रयतेवर लय जीव त्यांचा. ते राक्षस रयतेचं लचक तोडतील म्हणूनच मिळालं असतील बघा. मला लई वेळा बोलायची. पण गोमाजी काका, वजीर आजमने स्वारींना का बोलावलंय? याच संदर्भात असेल तर स्वारींच्या जीवाला धोका आहे. अब्बा हुजूर, हमने पूरी तैयारी रखी है, लेकिन शाहजी राजा डर के मारे नहीं आएंगे। खंडागड़े सरदार का भी यही मानना है। क्यों खंडागड़े जी? जी हुजूर, हमें भी लगता है। क्या लगता है? शाहजी राजे हमारे फरमान को नजरअंदाज करेंगे या फरमाबदारी करेंगे? देतील भी, पर इथं दौलताबादेत कान भरणारे काही कमी आहेत का? अगोदर घाबरवतील आणि मग येरूळला पाठवतील, बघा तुम्ही. तुम्ही आलात म्हणजे असं झालं, उंठ बुडाला आणि शेळी म्हणती मी येऊ. ये बाय, तू भी ये आणि बुड. वजीर आजम की आजमत कायम रहे, निजाम शाही का परचम बुलंद रहे. अजमत, अब्बा हुजूर पर हमला हुआ है, ये जानते नहीं? अभी अभी खबर पाई है। किस पर शक होगा ये भी जानते होंगे। जी जानते हैं। नाही तरी बी आलात म्हणजे तुम्हाला काय वाटलं? लोखोजी राजांवर संशय आहे तर तुमचा बलावून सत्कार होणार आहे? नाही, सत्कार होणार नाही हे आम्ही जाणतो, पण वजीर आजमचा हुकूम होता त्यामुळे आम्ही येणारच. वजीर आजम, हमें ये सारी बातें यहाँ आने के बाद ही मालूम हुई। गैर इत्तिला करके आपको यहाँ बुलाया क्योंकि? क्यों? हम पर एतबार नहीं रहा। कैसे रहेगा? उल्टा आप भी बगावत कर सकते हैं, यही शक है। गैर इत्तिला करके आपको यहाँ बुलाया क्योंकि? क्यों? हम पर एतबार नहीं रहा। कैसे रहेगा? उल्टा आप भी बगावत कर सकते हैं, यही शक है। समजलं नाही का? शक शक
संशय आहे संशय. वाक्य पूर्ण होण्याची वाट बघतोय. आता काय ऐकून घ्यायचं बाकी आहे? संशय कुणाचा आहे? हमारा. तो क्या फर्क पड़ता है? आपका? आप तो आसान चीजें ही पहले पसंद करते हैं. मतलब ये कि शक करना यकीन करने से ज्यादा आसान है. वो तो आप करेंगे ही. और ये अगर हमारा शक होगा तो जवाब दूसरा होगा. बेशक इंसान गुस्सा और शक उसी पर करता है जिसे वो शिद्दत से चाहता हो और उसे कभी खोना नहीं चाहता. वाह, क्या बात है. एक सवाल के दो जवाब. फतेह मियां, देख रहे हो? हुजूर, यांच्या पोटात एक आणि ओठात दुसरंच असतंय. भरोसा ठेवू नका. खंडागळे सरदार, हुजुरांना आमच्या विरुद्ध फडकवणं म्हणजे पाण्यावर काठी मारण्यासारखं आहे. मला वाटेल की पाण्याचे दोन भाग होतील. तसं काहीच होणार नाही. हुजूर, कुछ गुस्ताखी हुई है तो माफी चाहते हैं. नहीं, हमें यकीन हुआ है कि आप सचमुच अनजान हैं. ठीक है, अब कल सुबह आइए. पाशा हजरत का इकबाल बुलंद रहे. आइए वजीर आलम मियां राजू जी, आइए. जी हुजूर. पाशा हजरत रहमदिली से सोचते हैं हुजूर, मगर इन मरहट्टों के मामले में हमारा शक सही निकला. हम अपने ही आस्तीन में सांप पाल रहे थे. वजीर आलम, आप लखोजी राजा के बारे में बात कर रहे हैं या शाहजी राजा के? बात किसी की भी हो हुजूर, ये सब एक जैसे ही हैं. अब किसी का भी नाम लें. आज लखोजी राजे मुगलों को मिले, कल को हो सकता है कि शाहजी राजे की भी ऐसी ही खबर आए, तो हमें कतई ही अचरज नहीं होगा हुजूर. नहीं, उनको हमने जागीरे से और नए नए मुल्कों से नवाजा है. वो तो हुजूर पातशाह हजरत ने भी लखोजी राजे को नवाजा था, लेकिन खिदमत करना ये मरहट्टों के रगों में. आज हमारी करेंगे, कल मुगलों की और परसों बीजापुर की. तो हुजूर अब आप ही बताइए, हम कैसे यकीन करेंगे? ये भी दुरुस्त है. हमें तो वो नासमझ हैं, भोले हैं, ऐसा लगता है, लेकिन असल में वो शातिर दिमाग के हैं हुजूर. आप कहना क्या चाहते हो? शाहजी राजे हमें छोड़कर जाए, इससे पहले हम ही उन्हें अपनी तख्तपोशी से बेदखल करेंगे तो बेहतर होगा. इससे और भी बाकी बचे कुछ मरहट्टों को सबक मिलेगा हुजूर. हम गौर फरमाएंगे. जी हुजूर. तुमची स्वारी मोहिमेवर गेली नाही. उगाच कशाला एवढी काळजी करत बसलाय? नाही, असं काही नाही. तुम्ही आमचं ऐकणार नाही असं समजू का आम्ही? नाही हो, खरंच असं काही नाहीये. मग कसं आहे ते तरी समजून सांगा आम्हाला. तुम्ही दोन जीवांच्या आहात विसरलात का? वेळच्या वेळी पोटात गेलंच पाहिजे. अगस्तीचा पाला
आंबट चुका, राजगिऱ्याची भाजी आणि भाकर हे सगळं तुमच्यासाठी केलंय. आणि तुम्ही फिरकला सुद्धा नाहीत. गरम गरम ताज ताज केलं तर अर्थ असतो, हो की नाही? जिजा, अहो काय झालं? सासूबाई साहेब, आबासाहेब मोगलांच्या गटात गेले. स्वारींना वजीर आजमने बोलावून घेतले. तुम्हाला तुमच्या आबासाहेबांची आणि स्वारींची काळजी असणं अगदी रास्त आहे. पण आमचं ऐकाल का? ते दोघंही अनुभवी आहेत, समंजस आहेत. वेळेची गरज म्हणा किंवा देवाची इच्छा, परंतु दोघंही जे कुठलं पाऊल उचलतील ते समजून समजूनच उचलतील. तेव्हा तुम्ही त्यांची काळजी करू नका, तुमच्या बाळाची काळजी करा. तुम्ही पत्नी म्हणून नाही, मुलगी म्हणून नाही, तर आता आऊ म्हणून विचार करायला हवा. चला आता. सासूबाई साहेब, पण स्वारींच्या जीवाला धोका असणार नाही. दरबारात बोलावणं झालंय. वेडं वाकडं काही असतं तर असं बोलावणं झालं नसतं. तुम्ही अजिबात चुकीचा विचार करू नका. चुकीचा विचार कोणता आहे ते तरी सांगा. ते नाही माहित. आता काही उपयोग नाही म्हणा. आम्ही निर्णय घेताना सांगितलं होतं. तेव्हाही आम्ही थांबवत होतो. नेमकं कारण तेव्हा आम्हाला सांगता येत नव्हतं. म्हणजे आमचा निर्णय चुकलाय का? होय. तुम्ही खुर्रमकडे गेला होतात तेव्हा कारभार बघताना रयतेच्या डोळ्यात आधीसारखा विश्वास दिसला नाही. परके वाटत होतं. आम्हालाच वाटत होतं की जणू ते म्हणतायत दुश्मनांना मिळालात. आधी मुघल आले, शेत कापून गेले, आया बहिणींना उचलून घेऊन गेले की आम्ही तुमच्याकडे यायचो. आता कुणीही लुटायला आलं तर दाद कुणाकडे मागायची? राजकीय स्वार्थासाठी राजानंच बाजू बदलली. हेच रयत बघते. तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते थेट सांगा बघू. काळजी. कुणाची? सगळ्यांचीच. पूर्वी निर्णय घेतला की मोकळे असायचो. आता इकडं काय उमटेल तिकडं काय उमटेल अशी काळजी वाटते. याला भीती म्हणतात, काळजी नाही. तुम्ही कधीपासून भ्यायला लागला? कुठेही काही आग लागली तरी तुम्हाला झळ पोचणार नाही. अहो, सिंदखेड दौलताबाद किती अंतर आहे ठाऊक आहे ना. कशाला काळजी करताय? पण स्वारी हे का विसरते की आपली लेक तिकडं आहे. दौलताबाद वेरूळ किती अंतर आहे ठाऊक आहे ना. आग दौलताबादला लागली तर आपल्यापर्यंत झळ पोहोचायला वेळ लागेल हे खरंय. पण त्याचे चटके जिजांना आधी बसतील त्याचं काय? त्यांचाही विचार करा. आम्ही काहीच विचार करत नाही असं समजू नका. आम्ही शहाजी राजांना सांगावा धाडला आहे तो यासाठीच. आबासाहेब, तुम्ही उगाच त्यांची अपेक्षा करताय. आम्हाला वाटतं ते काय तुमचं ऐकणार नाही. हम शहाजी राजा को उनके बचपन से जानते हैं. उनके ख्यालात उनकी नजर में साफ दिखाई देते हैं. अब्बा हुजूर, खंडागळे सरदार भी उतना ही जानते हैं, मगर उनकी राय अलग है. खंडागळे जी, आप बताइए,
अहो आम्ही मोकळी माणसं, आत बाहेर वेगवेगळं जमत नाही. आता तुम्हाला शहाजी राजांच्या नजरेत ताट बाणा दिसत असल, पर आम्हाला नाही. जाऊ द्या. तो आपका नजरिया बताइए. हुजूर, अनुभवल्याशिवाय कळत नाही आणि चावल्या बिगर गिळत नाही, तसं आहे ते. आता आम्ही कितीही बोललो तरी तुम्हाला अनुभव येत नाही तर काय उपयोग. खंडागळे जी, आपने तो हमें साफ साफ बताया था, यहाँ क्यों हिचकिचा रहे हैं? वो अपने ससुर से मिलेंगे और हमसे बगावत करेंगे. इस पर क्या राय है, साफ साफ बताइए. आळवाची खाज आळवालाच ठाऊक, तसं आहे ते. त्यांचे नातेवाईक आहेत. शहाजी राजे लखोजी जाधवांच्या संगत जाणार. शहाजी राजे समंजस आहेत, ते नक्की विचार करतील. आम्हाला तर खात्री आहे की ते आमच्या बाजूनच येतील. आऊसाहेब म्हणतात तसे जर ते समंजस असतील तर ते वजीर आजमला जाऊन मिळतील. आबासाहेब, ते जेवढे तुम्हाला मानतात त्याहीपेक्षा जास्त ते वजीर आजमचे लाडके आहेत. असं मग आम्ही चिजान खरवी सांग, मग तर ऐकतील. वा, म्हणजे आपल्याला गरज असेल तेव्हा जिजांचा विचार होईल, नाहीतर नाही. असंच ना? आम्हाला नामंजूर आहे. अब्बा हुजूर, अब किसी नतीजे पर आना होगा. ठीक है, लखोजी राजा के ऊपर शक है, इसमें कोई दो राय नहीं. नहीं तो उनको सजा होनी चाहिए. सजाए मौत है ना? जी, सजाए मौत. और शाहजी राजा को भी वही सजा हो, उसको अंजाम हम देंगे. नहीं, उसका फैसला हम कल सुनाएंगे. क्यों? बेटे, चाल ऐसी होनी चाहिए कि सांप भी मरे और लाठी भी ना टूटे. लखोजी राजा की कई हरकतों से हम इस नतीजे पर पहुंचे हैं कि उनको सजा मिलनी चाहिए. हुजूर, इस तक के लिए उन्होंने अपनी पूरी जिंदगी खून पसीना एक किया है. मगर अब अब्बा हुजूर की जिंदगी छीनने की कोशिश की है और नाकामयाब हुए तो डर कर मुगलों से जा मिले हैं. ये भूलिएगा मत. तुमच्या तोंडून त्यांची तरफदारी सांडाल तर इथंच जीव गमवावा लागल. ध्यानात ठेवा, काय भी बोलू नका, गप नुसतं ऐका. उन्होंने क्या किया क्या नहीं किया, इस पर गौर करने के बाद हम इस नतीजे पर पहुंचे हैं कि उनको सजाए मौत देनी चाहिए. और ये सिर्फ उनके लिए नहीं बल्कि बगावत की ख्वाहिश रखने वाले सरदारों के लिए सबक है. तो ये जिम्मा बड़े यकीन के साथ हम आप पर सौंपते हैं.
समजलं का शहाजी राजे? लखुजी राजांना मारण्याचा जिम्मा तुम्हाला दिलाय. किती विश्वास आहे हुजुरांचा तुमच्यावर. खंडागळे सरदार, याच्यामुळे तुम्हाला आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी आम्हाला तसं वाटत नाही. आम्ही हुजुरांचा विश्वास मैदाने जंग मध्ये आमच्या बहादुरीने कित्येकदा मिळवलाय. वो पुरानी बात हुई. अब वक्त की तासीर पर गौर करें. आपका मिजाज बदलने में देर नहीं लगेगी. हुजूर, क्या आपको भी हम पर एतबार नहीं रहा? हमारा पूरा कारोबार साफ आईने की तरह है. शहाजी राजे, आपके पास लखुजी राजा का संदेशा भी आया था. उन्होंने आपको बुलाया है. क्या ये बात आपने हमसे खुलकर कही? आपको भी आपका रुख किस तरफ है, किस परचम से आपका ईमान जुड़ा हुआ है, ये साबित करना होगा. लखुजी राजा को सजाए मौत आप देंगे. इस बात का जिक्र भी किसी से करेंगे तो आपको बगावतखोर माना जाएगा. तुम्ही आमच्यापासून काही लपवत तर नाही ना? आम्ही कधी काही लपवतो का? मग नजर टाळताय असं का वाटतंय? तुम्हाला आपलं उगीच तसं वाटतंय. आणि आम्ही आल्यावर तुम्हाला केवढं आयचं वाटलं होतं. जणू काही आमच्या जीवाला काही बरं वाईट होणार होतं. आणि आम्ही समोर सुखरूप दिसलो हा तुम्हाला चमत्कारच वाटला, होय ना? हो, मग तेव्हा तसंच वाटलं होतं. पण मग तुम्ही सगळ्यांना मोघम जबाब दिले. खुलून काहीच बोलला नाही. खुलून काय बोलायचं होतं? आम्ही काय लपवतोय? मग वजीर आजमनी का बोलावलं होतं हे कुठं सांगितलं? आबासाहेब मोगलांची मनसब स्वीकारून आहेत यावरून काहीच झालं नाही का? काहीतरी विचार नक्की झाला असेल. आपको भी आपका रुख किस तरफ है, किस परचम से आपका ईमान जुड़ा हुआ है, ये साबित करना होगा. लखुजी राजा को सजाए मौत आप देंगे. इस बात का जिक्र भी किसी से करेंगे तो आपको बगावतखोर माना जाएगा. काहीतरी दडवलं आहे ना? हो, पण त्यामुळे तुमच्या काळजीत भर पडू नये म्हणूनच. ऐका, आमच्या जीवाला काहीच धोका नव्हता. पण काय? तुमच्या आबासाहेबांच्या जीवाला मात्र धोका आहे. बरोबर. आता ते वजीर आझमसाठी शत्रू झाले. नाही, फक्त एवढंच नाही, वजीर आझमवर जीव घेणा हल्ला झालाय.
आणि त्याचा संशय तुमच्या आबासाहेबांवर आहे. काय? म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगत नव्हतो. नक्की एवढंच आहे ना? आणखी काही नाही ना? लखुजी राजा को सजाए मौत आप देंगे. नक्की एवढंच आहे ना? आणखी काही नाही ना? लखुजी राजा को सजाए मौत आप देंगे. आणखीन काय असणार? आमच्या जीवाला धोका नाही, पण त्यांच्या जीवाला धोका आहे. पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. राजे, तुम्ही सुखरूप आलात. जिजाबाईंच्या काळजावरचं ओझं उतरलं. काहीही खात पीत नव्हत्या. आऊसाहेब, तुम्ही असताना ह्या ऐकत नाहीत. आता तुम्हीच ताकीद देऊन जा. हो, आता आम्ही कुठेही जाऊ तेव्हा ह्यांना ताकीद देऊनच जाऊ. म्हणजे कुठे जाणार आहात? सिंदखेडला. आऊसाहेब, तुम्ही सिंदखेडला साखरेची थैली पाठवलीत का? नाही. मग तयार करा, आम्ही स्वतः घेऊन जातो. तुम्ही स्वतः? हो, मग आपल्या आनंदाची वार्ता आपण देण्यात गैर ते काय? काय आऊसाहेब? काहीही गैर नाही. आम्ही तयारी करतो. सुभान अल्लाह, आपका न्योता, मतलब जरूर कुछ मुनाफे वाली बात होगी. आमीन आमीन. ऐसी खबर है कि सिर्फ मुंह मीठा करने से काम नहीं चलेगा, जश्न होना चाहिए. बिल्कुल बिल्कुल. पहले वो खुशी की बात तो बताइए. वजीर आजम मलिक अंबर पर हमला हुआ है और वह लखुजी राजे पर है. अब हालत यह है कि उनको मार के अपनी वफादारी जताने का फरमान शाहजी राजा को दिया है. शाहजी राजा अपने ससुर जी पर वार करेंगे? ऐसा हो ही नहीं सकता. अब देखिए साहब, वजीर आजम जी का फरमान है, नजरअंदाज तो नहीं कर सकते, उनको अमल करना ही होगा, चाहे उन्हें पसंद हो या ना हो. लेकिन इस बात से हम हैरान हो गए, खुशी क्यों होगी? राजा जी, जितना हम बताएंगे उतना ही देखेंगे. अब ऐसा नहीं चलेगा, बहुत होशियारी से आगे काम संभालना पड़ेगा. हमें काम संभालना है? कासिम साहब, जरा खुलकर बताइए. राजा जी, अब वजीर आजम का फरमान हमें मालूम है, तो क्या वो लखुजी राजे तक नहीं पहुंच सकता? आसानी से पहुंच सकता है. मान लेते ही ये बात लखुजी राजे तक पहुंच भी गई, तो पूरा मामला आपको खुलकर बताना ही पड़ता है. देखिए राजा जी, अगर लखुजी राजे को इत्तला हो गई कि उनको मारने के लिए शाहजी राजे ने किसी को भेजा है, तो क्या वो चुप बैठेंगे? पलटवार नहीं करेंगे? फिर ये पूरा कारोबार कौन संभालेगा? ये पूरा कारोबार आपके ही हाथों में आ जाएगा ना. है ना? वाकई ये बात तो हमारे जहन में आई नहीं.
बस आप ख्याल कीजिए कि शहाजी राजे ये फरमान किस तरह पूरा करते हैं। दादासाहेब, आम्ही साखरेची थैली घेऊन स्वतः सिंदखेडला जाण्याचा विचार करतो। चांगली गोष्ट आहे, पण आमच्या नजरेत नजर न मिळवता का सांगते? नाही म्हणजे काही विशेष नाहीये ना? वजीर आजमनं तिकडे बोलून तुमचा अपमान वगैरे नाही केला ना? नाही, अपमान नाही केला। काय निमित्तानं बोलवलं होतं? सांगणं थोडं कठीणच आहे। तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय म्हणून तो विचारतोय ना। आमचे सासरे लखुजीराज खुर्रम शहाजहानकडे गेले। बरं, मग तुमचे सासरे मुघलांना जाऊन मिळाले हे सांगायला बोलवलं होतं? नाही, केवळ तेवढंच नाही। मग कशासाठी? इस बात का जिक्र भी किसी से करेंगे तो आपको बगावतखोर माना जाएगा। नाही, आपलं इमान सिद्ध करण्यासाठी। आपण पण मुघलांना जाऊन सामील होणार का ह्याचा अंदाज घ्यायला। आणि शहाजीराजे अशा अवस्थेत तुम्ही साखरेची थैली घेऊन जाताय? बघा, हे कौटुंबिक आणि राजकीय गोष्टींची सरमिसळ अजिबात करू नका। नाही दादासाहेब, आम्ही तशी सरमिसळ करत नाही। शहाजीराजे, तुमच्या मनात काय चाललंय स्पष्ट सांगा ना। नारासाहेब, खरं सांगायचं तर आम्हाला शब्दच सापडत नाही। तिथं जाऊन काय आणि कसं आपलं इमान सिद्ध करणार आहोत आम्हालाच ठाऊक नाही। शहाजीराजे, तुम्ही तर सगळ्याच गोंधळ करताय। हे बघा, तुम्हाला इमान सिद्ध करायला सांगितलंय वजीर आझम आणि तुम्ही सिद्ध करायला चालले सिंदखेडला। आणि काही असो, हे अशा गोंधळलेल्या अवस्थेत आम्ही तुम्हाला कुठेही पाठवू शकत नाही। आम्ही तुमच्या सोबत येतोय। नाही दादासाहेब, तुम्ही कशाला कष्ट घेताय? हो, पडू देत ना कष्ट। एकतर तुम्ही गोंधळले आहात, त्यात तुमचे सासरे मुघलांना जाऊन मिळाले। आता या अवस्थेत कितीही नाही म्हटलं तरी त्या दुश्मनांच्या गोट्यात आम्ही तुम्हाला एकट्याला कधीच जाऊ देणार नाही। माणसानं इतकीही गुपितं बाळगू नये। गुपितं? आम्ही आता काय लपवलं? आम्ही कधीपासून मागं लागलोय? काही लपवताय का? काही लपवताय का? तर एक नाही नि दोन नाही, पण तुम्ही आमच्यापासून फार काळ काही लपवू शकणार नाही। आम्हाला तुमचं गुपित समजलंय। काय समजलं? हे बघा, उगीच काहीतरी अर्थ काढू नका, पुन्हा गैरसमज नकोत। अजिबात गैरसमज नाही। काल तुमच्याशी झालेला शब्दनशब्द आम्ही पुन्हा आठवला आणि मग आमच्या लक्षात आलं की तुम्ही तुमच्या आबासाहेबांच्या जीवाला धोका आहे असं दोनदा म्हणालात। बरं, मग ह्याचा तुम्ही काय अर्थ काढला? नाही, त्यानंतर तुम्ही असंही म्हणालात की काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही काहीच करणार नाही असं वाटतंय का? आमच्या आबासाहेबांची काळजी वाटतेय म्हणून तुम्ही स्वतः सिंदखेडला चाललाय ना? मग हे सांगितलं असतं तर तुम्हाला काय वाटलं?
लगेच आम्ही पण येतो असं म्हटलं असतं का? आमचा तुमच्यावर विश्वास नाही असं वाटतंय का? आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुमच्या मनगटावरही आणि तुमच्या साफ दिलावरही. जा बाई, एखाद्याला कौतुक करतोय हे केवढं आवडलं असतं आणि तुम्हाला मात्र अवघडल्यासारखं होतंय. बरं बाई, आता काही बोलणार नाही, या तुम्ही. जगदेवा, विरळहून काय जवाब आलाय? काय नाही दादासाहेब, म्हणजे झालं असं की सदोबा तिकडे पोहोचायला आणि वजीर आझमचा पठाण तिकडे पोहोचायला एकच वेळ झाली. सदोबाकडून कळलं की पठाण घेऊन जायला आला होता. म्हणजे दौलताबादला जर आधी जावं लागलं तर दत्ताजींचा कयास हा चुक निघेल. कयास? काय तो? म्हणजे शहाजी राजांचा नाईलाज होणार, त्यांना वजीर आझमची बाजू उचलून धरावीच लागणार. आबासाहेब, नुसती बाजू घेतली असती तर हरकत नव्हती. हे बघा, शहाजी राजांना वजीर आझम कडून आलेल्या फरमानाची नकल यात स्पष्टपणे तुम्हाला मारण्याचा हुकूम केलेला आहे. काय मेख आहे, आपापसात झुंजी लावायचे उद्योग आयुष्यभर करत बसले आणि पुढे तेच करत राहणार. आबासाहेब, तुम्ही आता आम्हाला अडवू नका, आम्ही सगळी व्यवस्था बघतो. कसली व्यवस्था? जरा शांत डोक्याने विचार करा. त्यांना फरमान मिळालंय म्हणजेच काही शहाजी राजे लगेच आम्हाला मारायला येणार नाहीत. उगीच घाई करू नका. काय ते जगदेवा बघतील. काकासाहेबही तुमच्याच पावलावर पाऊल टाकणार. ते काही नाही, आता आम्हीच व्यवस्था बघू आणि यावेळी कोणती लहानशी गोष्ट आम्ही सहन करून घेणार नाही.